माझ्या घरी मी केलेले कांदा पोहे सगळ्यांना फार आवडतात आणि तेही बटाटा टाकून केले ना तर अप्रतिम लागतात पोहे. तुम्हीही एकदा या पद्धतीने पोहे नक्की करून पहा. बऱ्याच वेळेला काय होतं की पोहे खूप चिकट होतात आणि त्यामुळे ते टेस्टसुद्धा व्यवस्थित लागत नाही आणि मीठसुद्धा सगळ्या पोह्यांना व्यवस्थित लागत नाही. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा पोह्यांचं प्रमाण कसं घ्यायचं, तर 1 मूठ पोहे एका माणसाला याप्रमाणे आपण पोह्यांचं प्रमाण घेऊ शकतो. जेवढ्या माणसांना करायचं आहे तेवढ्या मुठी आपण घ्यायचं. छान चाळून असं नळाखाली पोहे धुवून घेतले ना की पाणी सगळं नितळून जातं आणि त्यामुळे पोहे चिकट होत नाहीत. ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे. पोहे भिजवतानाच आपण व्यवस्थित भिजवले ना तर पोहे मात्र खूपच छान होतात. आता इथे मी कांदा, बटाटा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि टोमॅटो घेतलेले आहे. बटाटा टाकल्यावरती पोहे अप्रतिम लागतात, त्यामुळे तुम्हीही एकदा बटाटा टाकून पोहे करून पहा. साल काढून मी छान चिरून घेतलेला आहे बटाटा, जसं आपण खिचडीसाठी घेतो त्याच पद्धतीने. बटाटा बाहेर ठेवला तर तो पटकन काळा पडतो, त्यामुळे तुम्ही पाण्यामध्ये व्यवस्थित टाकून ठेवत आहे. तोपर्यंत आपले पोहे छान भिजतील. त्यानंतर कांदा कापून घ्यायचा आहे. कांदा नेहमी बारीक कापायचा पोह्यांना. जर समजा तुम्ही जाड टाकलात तर तो पोह्यांमध्ये कचकच लागतो आणि त्यामुळे पोह्यांची टेस्ट पूर्णपणे बिघडून जाते. कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे. माझ्या अर्थाला कांदा अजिबात आवडत नाही, पण पोह्यांमध्ये असा जर कांदा टाकला ना तर मात्र तो खातो आणि मुलांच्या पोटात सगळे पदार्थ समप्रमाणात जाणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे अशा काही युक्ती कराव्याच लागतात. आता इथे माझं कटिंगचं सगळं झालेलं आहे. पोहेसुद्धा छान भिजलेले आहेत. कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि तेल छान तापलं की त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बटाटा आपल्याला तळून घ्यायचा आहे. बटाटा छान खरपूस असा तळलेला असला ना की टेस्टसुद्धा छान लागते. थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर बटाटा आपल्याला छानपैकी तळायचा आहे. थोडीशी एक वाफ काढायची, त्यामुळे बटाटा खूप पटकन व्यवस्थित छान ब्राऊन होतो आणि टेस्टलासुद्धा छान लागतो. आता पाहू शकता बटाटा आपला ब्राऊन झालेला आहे आणि तो एका ताटलीमध्ये तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. पोह्यांमध्ये जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील ना तर शेंगदाणेसुद्धा आता तळून घ्यायचे आहेत. माझ्या घरात आवडत नाहीत, त्यामुळे मी शेंगदाणे टाकत नाही आहे. आणि आता तेल आपलं छान तापलेलंच आहे. त्यामध्ये राई टाकलेली आहे. राई छान तडतडली की त्यामध्ये हिंग, कढीपत्ता, मिरची आणि कांदा हे सगळं टाकून छान भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर फ्लेवरसाठी आत्ताच तेलामध्येच टाकायची. अतिशय सुंदर सुगंध येतो पोह्यांना कोथिंबिरीमुळे. तुम्ही जर फक्त वरती गार्निशिंगसाठी टाकत असाल तर तसं करू नका. आत्ताच्या स्टेजला तुम्ही कोथिंबीर नक्की टाकून पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं लिंबू. लिंबाशिवाय पोह्यांना टेस्ट नाही आणि हे तेलामध्ये जेव्हा हे पदार्थ आपण टाकतो आणि परतत असतो तेव्हाच आपण लिंबूसुद्धा ॲड करायचं आहे आणि त्यानंतर मीठ आणि हळदसुद्धा. कारण ते तेलामध्ये जर टाकलं ना तर सगळ्या पोह्यांना छान एकजीव व्यवस्थित लागलं जातं. आणि आता पाहू शकता आपले पोहे 10 मिनिटांमध्येच व्यवस्थित छान भिजलेले आहेत आणि अगदी मोकळे मोकळे झालेले आहेत. बऱ्याच वेळेला आपल्याकडनं काय होतं की पोहे भिजवताना चूक झाली ना की सगळ्या पोह्यांची टेस्ट जाते आणि पोहे चिकट चिकट होतात आणि मीठसुद्धा व्यवस्थित लागत नाही. आता तुम्ही पाहू शकता पोहे किती अगदी मोकळे मोकळे दिसत आहेत. भले तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये पोहे करा, परंतु या पद्धतीने केलेत ना तर तुमचे पोहे सगळ्यांना खूप आवडतील. आता मी परत थोडीशी कोथिंबीर वरून टाकत आहे आणि एक वाफ काढायची आहे. एक वाफ काढेपर्यंत माझ्या दीदीने येऊन बटाटे सगळ्या पोह्यांमध्ये टाकलेले. तर या स्टेजला आपल्याला पोह्यांमध्ये बटाटे टाकायचे आहेत. त्यामुळे बटाटे व्यवस्थित मिक्स होतात आणि तुटलेसुद्धा जात नाहीत आणि बटाटे छान दिसायला पण आणि टेस्टला पण दिसतात. तर अशा प्रकारे संडे स्पेशल नाश्ता माझा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा घरी असे पोहे नक्की ट्राय करून पहा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओसह आणि व्लॉगसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.